खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे. तर बघा आपण खिचडीसाठी काय काय साहित्य काढलं. हे अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा उभा कापून घेतला असा, टोमॅटो बारीक कापून घेतला, बटाटा बारीक कापून घेतला आणि इकडं मसाले. तर त्यासाठी आपल्याला खडा मसाला आणि खिचडी करायची पण त्यामध्ये बिर्याणी मसाला. तर इकडं कढई तापड ठेवली. कढई तापल्यानंतर आपल्याला जेवढं लागतं तेवढं तेल घ्यायचं, तेल टाकून द्यायचं. आपलं तेल गरम झालं त्याच्यात टाकायचं मोहरी. मोहरी टाकल्यानंतर जिरे, त्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा. नंतर अद्रक लसूण पेस्ट चांगली तळून घ्यायची. चांगलं तळून घ्यायचं आहे. अद्रक लसूण त्याचा वास नाही, लसूणचा वास येत नाही. नंतर कांदा चांगला लाल परतून घ्यायचा. लाल होऊन द्यायचा कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. तुम्ही जर अशा पद्धतीने केली खिचडी एकदम भारी लागते खायला, करून पाहायचं. नंतर कढीपत्ता तळून घ्यायचा त्या चांगला. नंतर कोथिंबीर, त्यामध्ये आपल्याला लागून जेवढं तिखट करून टाकायचं. लाल मिरची पावडर आहे, हळद आहे आणि परवीन मसाला. इकडे थोडा मटन मसाला ॲड करते. त्यामध्ये खिचडी पण त्यामध्ये बिर्याणी मसाला पूर्ण पुडी टाकायची, थोडी छोटी पुडी पूर्ण टाकायची. नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस कमी करायचा. थोडा अजून तेल टाकायचं. इकडे बघा टोमॅटो बटाटा आपण धुतला नव्हता, धुवून द्यायचं चांगलं स्वच्छ. दोन्ही मिक्स करून घेतलं तरी चालेल. अशी खिचडी केली ना खरंच एकदम भारी लागते खायला, मस्त लागते. बिर्याणी सारखी बिर्याणी आहे. पाणी टाकून घ्यायचं.
आपली खिचडी एकदम मस्त झालेली आहे. कशी झाली हं? कशी झाली? कशी झाली खिचडी?